नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इयत्ता 11वीची आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 11th ॲडमिशनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आपलं जे रिजन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण इथे लॉग इन हे बटन दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालील बॉक्समध्ये हा कॅप्चा कोड जो दिसत आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली इथे लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे आपण पाहू शकता पार्ट 1 व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल गायडन्स सेंटर हे असं आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर ऑप्शन चूज फॉर्म पार्ट 2 इथे कॅप ऑप्शन लॉक हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकता डॅशबोर्ड हा ऑप्शन आपल्यासमोर आलेला आहे आणि त्याच्या खाली इथे पाहू शकता अलॉटमेंट ॲडमिशन ही टॅब देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो इथे बघायला मिळणार आहे. तर हा ॲप्लिकेशन नंबर तुमचा असणार आहे. इथे तुम्हाला काय करायचे आहे, इथे राऊंडच्या ठिकाणी रेग्युलर राऊंड 1 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव दिसेल. त्यानंतर तुमची कास्ट दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल. त्यानंतर आपल्याला मेरिटमध्ये मेरिट नंबर आपला कितवा आहे ते इथे आपल्याला बघायला मिळेल. इथे पाहू शकता तुम्ही तुमचा मेरिट नंबर जो आहे तो इथे दिसत आहे. तुमचे मिळालेले मार्क्स किती आहेत, पर्सेंटेज किती आहे हे इथे तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही पाहिजे तर याची प्रिंट देखील इथून काढू शकता. अन्यथा तुम्हाला इथे महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे. इथे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट हा एक टॅब देण्यात आलेला आहे. सिम्पली यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण पार्ट 1चा फॉर्म भरत होतो रजिस्ट्रेशनचा, त्यावेळेस आपण इथे फक्त कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे स्वतःचं किंवा वडिलांचं. जे कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं असेल आणि जे ओपनमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याची गरज नव्हती. त्यांचा फॉर्म ऑटो व्हेरीफाईड झालेला असेल. आता तुम्हाला सर्वांना इथे 10वीचं जे मार्कशीट आहे ते इथे अपलोड करणे गरजेचं आहे. त्यानंतर इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला इथे आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत 10वीचा मार्कशीट आणि शाळा सोडलेला दाखला इथे अपलोड केलेला नाही आहे त्यांनी आज लवकरात लवकर 10वीचा शाळा सोडलेला दाखला आणि मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपला जो कॉलेज अलॉटमेंट जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट आपल्याला 27 तारखेला बघायला मिळेल. तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.